रबर क्रिकेट स्थानिक क्रिकेट आहे आणि या स्थानिक क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. सर चला इनिंग झाली, त्याला जवळपास 10-15 मिनिटं झाले. चला त्वरा करा. यस, प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात अशा काही स्पर्धा आल्या ज्या स्पर्धांनी त्यांना एक वेगळी उंची दिली. जसं कृष्णा गवळीच्या आयुष्यात पिंपळगाव टप्पाची टुर्नामेंट आली आणि त्या टुर्नामेंटने त्यांना एक वेगळी वलय निर्माण करून दिलं. नुकतंच सौरभ बिराजदार श्रीतेश करंडकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चमकले. तर नासिर सर मॅच सुरू करायची आहे. हॅलो सर, मॅच चालू करून घ्या. प्रथमेश गोसावी आणि समोर जर पाहिलं तर मयूर कारंडे यांना आपण पाहतोय. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 48 धावांचा करायचा आहे पाठलाग. मयूर पहिला बॉल, पॅटची कडा घेत बॉल पाठी आणि तिकडे मात्र तो हातातून बॉल निसटतोय आणि पहिलाच बॉल सीमा रेषा पार, चौकार. आणि या चौकारानिशी जर पाहिलं तर 4 धावांनी त्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. चांगला चेंडू होता, फलंदाजांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यावर देखील 4 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्या आपल्याला. फुलटॉस आणि या फुलटॉसचा समाचार घेतलाय. चुकीला माफी नाही. मयूर कारंडे षटकार खेचतायत. क्रिकेटमध्ये नजर खूप महत्वाची आहे, फुटवर्क खूप महत्वाचं आहे, बॉल कसा आलाय क्षणार्धामध्ये. मॅच बॉल आला असेल तर लवकरात लवकर टाकायचं आहे. आहे का तिकडे? असेल तर द्या. सुरुवात जर पाहिलं तर खूप जबरदस्त होताना पाहिलं मी ते. मयूर कारंडे चौकारा पाठोपाठ षटकार आलाय आणि धावसंख्येला जर पाहिलं तर 2 बॉलमध्येच 10 वर घेऊन गेलेत, परंतु मॅच सोडून चालणार नाही. कमबॅक करावं लागेल प्रथमेशला. यावेळेला हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर. वा मयूर वा. माझ्या मते याची रील्स बनेल आणि मयूरच्या सगळ्या मित्रांच्या स्टेटसला मात्र हा हेलिकॉप्टर असायला हरकत नाहीये. एवढा सुंदर फटका या ठिकाणी खेळलाय. म्हणजे पूर्वीच्या काळी जर पाहिलं तर यॉर्कर गोलंदाजी ज्या वेळेला हवी व्हायला लागली तर यॉर्करसाठी हा पर्याय आला हेलिकॉप्टर नावाचा. आणि तो एवढा, आणि विशेष म्हणजे तो टेनिस क्रिकेटमध्ये खूप प्रसिद्ध झाला. लेदर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर मोठमोठ्या खेळाडूंनी लोकप्रियता दिली खरी, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये जे हेलिकॉप्टर खेळले जातात ना, त्याची बातच न्यारी आहे. म्हणजे नो डाऊट कृष्णा सातपुते, ओमकार देसाई ही आघाडीची नावं आवर्जून या स्ट्रोकसाठी ओळखले जातात. नितीनजी सूर्यवंशी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांचं आम्हाला लाभलेलं आहे, तर नितीनजी सूर्यवंशी साहेब, आपलं हार्दिक 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 असं स्वागत. चला मॅच सुरू करायची आहे.
हां, म्हणजे जेणेकरून फलंदाजांना अडथळा येणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्या. चला, प्रथमेश गोसावी कमबॅक करायचंय. फुल टॉस आणि या फुल टॉसला आणखीन एकदा पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. षटकाराची भाषा बोलतायत या ठिकाणी मयूर कारंडे. आता उत्तर दिले मी या टीममध्ये काय मला सलामीला बबलू पाटील का घेऊन आलेले आहेत त्याचं उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. एक वेगळी स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. पॉवरफुल हिटिंग पाहायला मिळते आणि लगातारचे 3 षटकार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. 22 वर धावसंख्या पोहोचली सुद्धा. प्रथमेश गोसावी कमबॅक करावं लागेल. क्षमता आहे या खेळाडूकडे परंतु आज दाखवावी लागेल ती. आणखीन एक बिग हिट मिड विकेटच्या दिशेने पाठवलाय बॉल लांब 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 खूप लांब. पद्धतीने बॅटिंग होते ना लगातारचे 4 षटकार आलेत. मॅच सुरू आहे की हायलाइट सुरू आहे असं कळायला हे कळायला मार्ग नाहीये. अशा पद्धतीने सातत्याने स्ट्रोक खेळले जात आहेत. 4 लगातारचे षटकार. हा 4 विकेट पाहिल्या लगातार आणि 4 षटकार सुद्धा. हो इकडे व्हेरिएशन केलंय. कमी गतीने बॉल टाकलाय. त्याचा या ठिकाणी फायदा होताना पाहायला मिळालाय. अपील केलं. अपील मात्र पंचांनी फेटाळलंय आणि धावसंख्या जर पाहिली तर पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा धावफलकावर आणि आता 3 षटका अजूनही बाकी आहेत आणि 20 धावांची आवश्यकता आहे. पाहूयात काय पर्याय असेल. नो डाऊट मागील मॅचची पहिली ओव्हर 5 धावांची टाकून 2 विकेट घेणाऱ्या वीरेनकडेच मात्र प्रदीप नैनीत गेलेले आहेत. नितीन सूर्यवंशी साहेब विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. आपलं येणं या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळालं. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व मवळ तालुक्यातील विजयजी शिंदे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहूया वीरेन. वाह चांगला बॉल बबलू पाटील यांच्यासाठी टाकला गेलेला आहे. एक वेगळी स्ट्रेंथ आहे म्हणजे रोहन खरातमध्ये लहान वयातच बॉलला प्रचंड वळवण्याची कसब जी दिसली ना तर येणाऱ्या कालावधीमध्ये सातत्य ठेवलं तर हा खेळाडू सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र आपलंही नाव करू शकतो. परंतु लहान आहेत. अभ्यास आणि या खेळ या दोघांची सांगड अजून घालायची आहे कारण तेही तेवढंच महत्वाचं आहे. प्रदीप नैनीत त्यांचे चिरंजीव गोलंदाजी करतायत वीरेन प्रदीप नैनीत. इकडे मयूर जबरदस्त बॅटिंग करतायत. त्यांची बॅट षटकारांची भाषा बोलते. अशा वेळेला मात्र मयूरला थांबवण्यासाठी जर पाहिलं तर पर्याय वीरेनचा आणलाय. लहान वयात प्रभावित करतोय हा खेळाडू. काही दिवसापूर्वीच आपण कृष्णा सातपुते त्यांच्याबरोबर चर्चा करताना मार्गदर्शन करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होताना पाहिला होता आणि यावेळेला मयूर आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पारच पाठवतायत. नाश्त्याला आज काय खाल्लं असावं चर्चा करायला लागेल. घेतला धावसंख्या 35 झाली आहे. केवळ 13 धावांची आवश्यकता या मॅचच्या जिंकण्यासाठी पाहिजे. कॅप्टन श्रीतेज 11 आपण टॉससाठी या ठिकाणी लवकरात लवकर सज्ज राहायचंय. वीरेन नैनीत. हो हो यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकला आणि या बॉलिंगमध्ये किंचितशी थोडीशी झलक रोहन खरातची देखील पाहायला मिळते. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. सीमारेषच्या दिशेने निघाला हा बॉल आणि बघता बघता
सीमारेषेच्या पार जातोय. बाईच्या स्वरूपातील 4 धावा. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. खूप चांगली कामगिरी. षटकार तब्बल 5 आतापर्यंत खेचले. एक चौकार देखील खेळलेला आहे. आणि मयूर कारंडे 34 धावांवर खेळतायत. यावेळेला रिवर्सचा प्रयत्न, परंतु वीरेन जो कमावतोय पाठीमागे जर पाहिलं तर ते गमावलं जात आहे. आणि दोन्ही बॉल जर पाहिलं तर निर्धाव येऊ शकले असते. आणि आणखीन एक मात्र या ठिकाणी चौकार येताना पाहायला मिळतोय. ओहो, पुन्हा एकदा तेच वीरेनचे बॉल काही समजायला मार्ग नाहीये, परंतु त्यातही सुद्धा धावा मात्र सातत्याने 4 येत आहेत. चला, टॉससाठी श्रीतेज या ठिकाणी आपल्याला यायचंय. आणि आता अगदी विजयाच्या उंबरठ्यावर, म्हणजे केवळ एका धावेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हा, एका धावेची आवश्यकता.